दे प्रभू. जे मंदिरात बसलेले आहेत, जे बाहेर आहेत आणि जे ऑनलाईन देवाचं वचन ऐकत आहेत, अशा प्रत्येकाची येशू ख्रिस्ताच्या नावात आज तू भेट घे. तूच गौरविला जा प्रभू, तूच उंचा गेला जा. तुझंच नाव आम्ही उंच करतो प्रभू, तुझाच आदर करतो प्रभू, तुझाच सन्मान आम्ही करतो प्रभू. आम्ही सर्वजण त्या उद्धारकाच्या पायाजवळ स्वतःला दीन करतो, नम्र करतो, तुच्छ करतो प्रभू, कारण तू सर्वश्रेष्ठ, थोर, पराक्रमी परमेश्वर. धन्यवाद असे येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो. आमेन. जो प्रभू येशू ख्रिस्त 2023 वर्षापूर्वी या जगामध्ये जन्मला, तो प्रभू येशू ख्रिस्त आज कोठे आहे, तो आज कोठे आहे, हा प्रश्न प्रियानो कदाचित आपल्याला पडला असेल. ठीक आहे, 2023 वर्षापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये जन्मास आला. पुढे 33.5 वर्ष या जगामध्ये त्याने वास्तव्य केलं. असाधारण असे चमत्कार त्याच्याद्वारे झाले. आंधळे, लंगडे, लुळे पांगळे, कुष्ठरोगी, रक्ताच्या आजाराने त्रस्त असलेले लोक बरे झाले. आणि जे सैतानाच्या बंधनात होते, श्रापामध्ये होते, त्यांची सुटका झाली. आणि जे कबरेमध्ये गेले होते, ज्यांना जाऊन 4 दिवस झाले होते, ज्यांच्या जीवनामधील सर्व आशा संपलेली होती, दी एंड झाला होता त्यांच्या जीवनामध्ये, अशा लोकांच्या जीवनात त्यांनी चमत्कार केले. गेलेले लोक कबरेमधून बाहेर आले, तिरडीवरची लोक उठून बसले. केवळ त्याने स्पर्श केला म्हणजे लोक बरे झाले असं नाही, तर ज्यांनी ज्यांनी त्याला स्पर्श केला ते सुद्धा बरे झाले. हालेलुया. तो परत पावला. लोकांना वाटलं एंड झाला, एंड आता संपला विषय यांचा. हे ख्रिस्ती लोक, ख्रिस्त गाजवणारे लोक, ख्रिस्ताच्या मागे जाणारे लोक, ख्रिस्ताचे अनुयायी लोक, त्यांचा विषय आता संपलेला आहे. विषय संपला नाही प्रियानो. ज्या वेळेस येशू ख्रिस्त वधस्तंभावर मारला गेला, त्या दिवसापासून विषयाला सुरुवात झालेली आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त अहोरात्र तुमच्यासाठी, माझ्यासाठी, या जगातील पापी मानवासाठी तो कार्यरत आहे. तो कार्य करत आहे, कार्य करत आहे. आम्ही कितीही पाप करू द्यात प्रियांनो, कितीही आमचं खाण्याला जीवन असू द्यात, कितीही वाईट असे आमचे विचार असू द्यात, किती भयानक मोठा गुन्हेगार असू द्यात प्रियांनो, ज्या वेळेस तो प्रभू येशूकडे येतो, प्रभू येशू ख्रिस्तावर अंतःकरणापासून विश्वास ठेवतो, विश्वासाने प्रार्थना करतो, त्याच्या पातकांची क्षमा करण्याचं कार्य प्रभू येशू ख्रिस्त आजही करत आहे. हालेलुया. या जगातील लाखो बांधव त्याच्या पाप क्षमेचा, उद्धाराचा, आशीर्वादाचा, आरोग्याचा, मुक्तीचा, सुटकेचा अनुभव आज या जगातील लाखो लोक घेत आहेत. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मदिन आपण साजरा करत आहोत. पण काय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्ताला आपण आपल्या अंतःकरणामध्ये घेतलेला आहे काय? आपल्या जीवनाचा तो ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे, तो तारणारा आहे असं आपण स्वीकारलेला आहे काय? काय मेसेज होतं या ठिकाणी? आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तो कुणी साधा
देवाचं लेकरू आहे. आणि म्हणून देवाचा दूत म्हणतो तो ख्रिस्त, तो प्रभू आहे. हालेलुया. तो कोण आहे? तो ख्रिस्त आहे, तो प्रभू आहे, तो तारणारा आहे, तो उद्धार करता आहे, तो मुक्तीदाता आहे, तो शांती देणारा आहे, तो जीवन बदलणारा आहे. प्रियानो, त्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतलेला आहे. अनेकांना असं वाटतं येशू ख्रिस्त अजूनही गवानीत आहे काय, आणि मग घरामध्ये कसली काय तर गवानी दाखवतात. घर सजवताना गवानी पण तयार करतात, सुंदर गवानी, तिला गवत लावले आणि छोटे छोटे मरिया, योसेफ, छोटस बाळ, एकदम एवढंस बाळ, आणि मग ते दिव्यदूत सगळं दाखवतात. काय प्रियानो, प्रभू येशू ख्रिस्त हा आजही गवानीत आहे का? काय मेसेज आम्ही देतो? येशू ख्रिस्त आजही गवानीत आहे का? काय प्रियानो, बऱ्याच वेळेस मरियेच्या हातामध्ये छोटस बाळ दाखवलं जातं. काय प्रियानो, येशू ख्रिस्त त्या मरियेच्या हातातील बाळाप्रमाणे आजही त्या बाळासारख्या मरियेच्या हातामध्ये आहे का? बऱ्याच ठिकाणी असे देखावे तयार केले जातात. योसेफ, मरिया, छोटस बाळ, काय मेसेज देतो? आमचा प्रभू येशू ख्रिस्त आजही छोट्या बाळकासारखा आहे का? आहे, तो होता, ते घडलेला आहे. येशू ख्रिस्त आता बेथलेहेमात नाही. येशू ख्रिस्त बेथलेहेमात नाहीये. येशू ख्रिस्त कुठे आहे? Where is Jesus Christ? कुठे आहे येशू ख्रिस्त? कुठे आहे? जो 2023 वर्षापूर्वी या जगामध्ये आला, तो आता गवानीत नाही, तो मरियेच्या हातात नाही, तो बेथलेहेमात नाही. तो पवित्र आत्म्याद्वारे जेथे दोघे किंवा तिघे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थनेसाठी एकत्र येतात, त्यांच्यामध्ये तोच प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. तो गायच्या गोठ्यात नाही, गवानीत नाही, मरियेच्या हातात नाही, तो बेथलेहेमात नाही, परंतु जेथे दोघे किंवा तिघे त्या प्रभू येशूच्या नावात प्रार्थनेसाठी एकत्र येतात, त्यांच्यामध्ये पवित्र आत्म्याने, आपल्या सर्व अस्तित्वाने, आपल्या सर्व सामर्थ्याने त्यांच्यामध्ये तो उपस्थित असतो. हालेलुया, हालेलुया. त्याचा अनुभव आमच्या जीवनात आम्ही घेतलेला आहे काय? मी नेहमी मंडळीत सांगत असतो, कौटुंबिक प्रार्थना ही तुमच्या कुटुंबाची ताकद बनवा. हालेलुया. तुमच्या कुटुंबाची ताकद दोघं आणि तिघांनी मिळून केलेली ती कौटुंबिक प्रार्थना आहे. ज्या घरात कौटुंबिक प्रार्थना होईल, त्या घरात तोच प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्व सामर्थ्याने, अस्तित्वाने त्या घरात उपस्थित आहे. मत्तई 18:20 वाचा बरं. कारण तेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. कोण आहे? जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावात जमले आहेत, त्यांच्यामध्ये मी आहे. तोच प्रभू येशू ख्रिस्त, जो गायीच्या गोठ्यात जन्म घेतला होता.
जो मरियेच्या हातामध्ये होता, ज्याला मरियेने जन्म दिला, जो 2023 वर्षापूर्वी अखिल जगातील मानवाच्या पातकासाठी मरण पावला, तोच प्रभू येशू ख्रिस्त. त्यावेळेस पृथ्वीमध्ये कोठेही असं लिहिलेलं आहे. आता बरं परत एकदा, कारण जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत तेथे त्यांच्यामध्ये मी आहे. जेथे कोठे, जेथे दोघे किंवा तिघे माझ्या नावाने जमले आहेत, मग कुठेही असू द्यात, जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये असू द्यात, घरात असू द्यात, अंधारात असू द्यात, प्रकाशात असू द्यात, डोंगरावर असू द्यात, झोपडीत असू द्यात, महालात असू द्यात, मंदिरात असू द्यात, कुठेही असू द्यात, जेथे दोघे किंवा तिघे त्याच्या नावामध्ये एकत्र जमलेले आहेत, त्यांच्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्त उपस्थित आहे. आमेन. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव आमच्या जीवनात दररोज आम्ही घेतला पाहिजे. दोघा तिघामध्ये उपस्थित असलेला प्रभू येशू ख्रिस्त. आमेन. दुसरी गोष्ट प्रियानो, तो प्रभू येशू ख्रिस्त. अनेकांनी आपल्या हृदयाची दारे त्याच्यासाठी बंद करून ठेवलेले आहे. ते देवाच्या मंदिरात येतात, देवाचं वचन ऐकतात, परंतु देवाचं वचन ऐकूनही आपल्या हृदयाचा दरवाजा ते उघडत नाहीत. बऱ्याच वेळेस देवाचे लोक त्यांना म्हणतात की तू देवाजवळ ये, ख्रिस्तावर विश्वास ठेव, आपल्या पातकांचा पश्चाताप कर. या देवाला न आवडणाऱ्या गोष्टी आहेत तुझ्या जीवनातून या काढून टाक. परंतु बरेच लोक असे आहेत की वर्षानुवर्ष देवाचं वचन ऐकतात, देवाची इच्छा त्यांना कळते, परंतु तरीही आपल्या हृदयाचा दरवाजा येशू ख्रिस्तासाठी ते उघडत नाही. बंद करून ठेवलेला आहे हृदयाचा दरवाजा. प्रगटीकरणाचं पुस्तक 3 अध्याय 20 वचन. अशा बंद झालेल्या दरवाजाजवळ कोण उभा आहे आणि तो काय करत आहे ते आपण ऐकूया. वाचा बरं. पहा मी दाराशी उभा आहे. पहा येशू ख्रिस्त म्हणतो, पहा मी कुठे उभा आहे? दाराशी. तुमच्या हृदयाच्या दरवाजाजवळ उभा आहे आणि काय करत आहे? दार ठोकीत आहे, नॉकिंग करत आहे मी तुमच्या हृदयाचं दार. काय प्रियांनो, त्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी आपल्या हृदयाचा दरवाजा आपण उघडलेला आहे. काय? हालेलुया. काल एक भाऊ मला भेटला, मंडप टाकायचं काम चालू असताना एक भाऊ मला भेटला. त्याला म्हटलं, अरे बाबा, चर्च तुझ्या घराजवळ आहे, उद्या 25 डिसेंबर आहे, आपला सगळ्यात मोठा दिवस, आनंदाचा दिवस, कमीत कमी त्या दिवशी तरी चर्चला येईल. मला माहित नाही तो आलाय का नाही. आला असेल तर देवाची स्तुती असेल. हालेलुया. पण असे अनेक लोक आहेत प्रियानो, ज्यांनी आपल्या हृदयाचा दरवाजा बंद करून ठेवलेला आहे. त्यांना देवाची वाणी ऐकू येत नाही, ते देवाचा अनुभव आपल्या जीवनामध्ये घेऊ शकत नाही. तुम्हाला देवाचा अनुभव आपल्या जीवनात घ्यायचा आहे, प्रभू येशूचा अनुभव तुमच्या जीवनात घ्यायचा आहे ना, तर आपल्या हृदयाचा दरवाजा काय केला पाहिजे? मग तो प्रभू येशू ख्रिस्त आपल्या अंतःकरण रूपी घरात येईल आणि त्याच्या सोबत आपली सहभागिता असेल. वाचा बरं, पूर्ण वाचा हे वचन. पहा मी दाराशी उभा आहे. पहा मी दाराशी उभा आहे, दार ठोकीत आहे. जर कोणी माझी वाणी ऐकून दार ठोकीत आहे, जर कोणी माझी वाणी ऐकून दार उघडील दार उघडील तर मी त्याच्याजवळ आत जाईल
आमेन. काय म्हणतो देव? जर कुणी माझी वाणी ऐकून दार उघडी, ती वाणी ऐकली का प्रिया येशू ख्रिस्ताची तुम्ही? येशू ख्रिस्त आमच्याशी बोलत असतो, आम्हाला सूचना करत असतो, आम्हाला वारंवार आम्हाला सांगत असतो, माझ्या मुला दरवाजा उघड, माझ्या मुली दरवाजा उघड, मला तुझ्या जीवनात काम करायचं आहे, मला तुझ्या हृदयात यायचं आहे, मला तुझं जीवन आशीर्वादित करायचं आहे. आम्ही आपल्या हृदयाचा दरवाजा येशू ख्रिस्तासाठी उघडलेला आहे काय? नसेल त्या ख्रिस्त जन्मदिनाच्या निमित्ताने त्या ख्रिस्ताला ओळखा, त्याला अनुभवा आणि आपल्या हृदयाचा दरवाजा त्याच्यासाठी कायमचा उघडा. हालेलुया. आपल्या हृदयाच्या सिंहासनावर प्रभू येशू ख्रिस्ताला बसवा. कोण असला पाहिजे? प्रभू येशू ख्रिस्त त्या हृदयाच्या सिंहासनावर बसावा. तो तुमच्यावर सत्ता करेल, तो तुमच्यावर राज्य करेल आणि त्याच्या इच्छा तुमच्या जीवनामध्ये पूर्णत्व करेल. तो दाराजवळ उभा आहे आता प्रभू येशू ख्रिस्त. तिसरी गोष्ट, तो पवित्र आत्म्याद्वारे आपल्यामध्ये आहे. हालेलुया. तो कशाद्वारे आपल्यामध्ये आहे? पवित्र आत्म्याद्वारे. आणि त्याने आम्हाला प्रॉमिस केलं होतं, मी जाईन पित्याकडे, परंतु मी तुम्हाला आला तसं सोडणार नाही. सत्याचा कैवारी आत्मा, पवित्र आत्मा मी तुमच्यासाठी पाठवून देईन. त्याने तो पवित्र आत्मा पाठवलेला आहे. योहान 14:16-18 वाचा बरं. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. सत्याचा आत्मा देईल. हालेलुया. हा सत्याचा आत्मा आम्हाला मिळालेला आहे काय? त्या आत्म्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतलेला आहे का? पवित्र आत्म्याने भरलेलं आमचं जीवन आम्ही ठेवलेलं आहे काय? पवित्र आत्म्याचा स्वीकार आमच्या जीवनामध्ये आम्ही केलेला आहे का? याचा देखील विचार प्रियानो या ख्रिस्त जन्मदिनी आम्ही केला पाहिजे. तो म्हणतो मी सदा सर्वदा तुमच्याकडे राहील. पुन्हा एकदा वाचा, परत वाचा, पुढे वाचा. विनंती करेन, मला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. हालेलुया. काय देवाची इच्छा आहे? तुम्हाबरोबर सदा सर्वदा राहावे. काही काळासाठी नाही, फक्त चर्च मध्ये आल्यावरच नाही, सदा सर्वदा. म्हणजे ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे आपल्यामध्ये राहतो. आणि म्हणून देवाच्या वचनात असं लिहिलेलं आहे, तुम्ही ऑर्डिनरी लोक नाही, तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुम्हामध्ये देवाचा आत्मा वास करतो. हे तुम्हाला ठाऊक नाही का? यू आर द टेम्पल ऑफ गॉड. त्या पवित्र आत्म्याचा अनुभव आमच्या जीवनामध्ये आम्ही घेतला पाहिजे. नाकाळ येतील आणि जातील, पण जो ख्रिस्त जिवंत आहे, जो पवित्र आत्म्याद्वारे आपल्यात वस्ती करतो, त्याचा अनुभव आम्ही घेतला पाहिजे. त्या पवित्र आत्म्याला आमच्या जीवनामध्ये फ्रीडम आम्ही दिलं पाहिजे. हालेलुया. चर्च मध्ये आल्यावर पहिली काय प्रार्थना करतो? मी म्हणतो, पवित्र आत्मा माझ्यासोबत राहा. मला ज्यावेळेस वचन शेअर करायचं असतं त्यावेळेस मी प्रार्थना करतो, पवित्र आत्म्या मला उभे राहा. मला ठाऊक आहे माझ्यामध्ये जो आहे तो पवित्र. हालेलुया. त्याच्याशिवाय काहीच पॉसिबल नाही. नॉट पॉसिबल ॲट ऑल. आणि
ज्या वेळेस आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि त्याचा आपला तारणारा म्हणून स्वीकार करतो, त्यावेळेस तोच प्रभू येशू ख्रिस्त मत्ती 28:20 प्रमाणे युगाच्या समाप्तीपर्यंत आमच्या बरोबर त्याने आम्हाला काय प्रॉमिस केलेले वाचा बरं 28:20. काही दिवसासाठी मी तुम्हा बरोबर राहीन असं म्हणलंय का त्याने? फक्त नाताळाच्या दिवसामध्ये मी तुमच्या सोबत राहीन, गुड फ्रायडे आणि ईस्टर संडेच्या दिवसात मी तुमच्या सोबत राहीन, चर्च मध्ये आल्यावर मी तुमच्या सोबत राहीन असं म्हटलंय का? काय म्हणतो देव? वाचा. जे काही मी तुम्हास आज्ञा पिले ते सर्व, जे काही मी तुम्हास आज्ञा पिले ते सर्व त्यांना पाळण्यास शिकवा, ते सर्व पाळायला शिकवा. आणि पहा युगाच्या समाप्तीपर्यंत मी सर्व दिवस, युगाच्या समाप्तीपर्यंत हालेलुया. पुढे वाचा. मी तुमच्या बरोबर आहे. मी तुमच्या बरोबर आहे. हालेलुया. येशू ख्रिस्त टेम्पररी राहण्यासाठी या जगात आलेला नाही, युगाच्या समाप्तीपर्यंत त्याच्या लेकरांच्या जीवनात राहण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त या जगात आलेला आहे. हालेलुया. जो एकदा प्रभू येशू ख्रिस्ताला स्वीकारतो आणि जो प्रभू येशू ख्रिस्तावर प्रेम करतो ना, त्याच्यासोबत सदा सर्व काळ तो राहतो. सदा सर्व काळ म्हणजे फक्त आपलं जीवन आहे तेव्हाच, तोपर्यंतच नाही तर युगाच्या समाप्तीपर्यंत. त्याने आम्हाला दिलेलं आहे, त्याने आम्हाला दिलेलं आहे वचन आहे. He will never forsake us. तो कधीच आम्हाला त्यागणार नाही, तो आम्हाला कधीच सोडणार नाही. हालेलुया. त्याचा अनुभव आमच्या जीवनात आम्ही घेतला पाहिजे. काही लोक मला म्हणतात ठीक आहे, पवित्र आत्म्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त या जगात आहे, परंतु ज्या वेळेस तो मारला गेला आणि स्वर्गात घेतला गेला, मग तो कुठे गेला? स्वर्गात घेतला गेला. शिष्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं, तो स्वर्गात उचलला गेला आणि जसा गेला तसाच तो येणार आहे. परंतु स्वर्गात तो काय करत आहे? स्वर्गात तो कुठे बसलेला आहे? वाचा इब्री लोकांपत्र 1 अध्याय 3 वचन. हा त्याच्या गौरवा हे त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापाची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला आहे. कोणाच्या? राज वैभवाच्या उजवीकडे बसलेला आहे. तिसऱ्या वचनात माझ्या बायबलचं भाषांतर असं आहे. हा त्याच्या गौरवाचे तेज व त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे. त्याच्या तत्वाचे प्रतिरूप आहे आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने कोण कोण कोण? प्रभू येशू ख्रिस्ताविषयी या ठिकाणी साक्ष दिली जात आहे. जो स्वर्गात गेलेला आहे तो कोण आहे आणि तो कसा आहे आणि तो कुठे बसलेला आहे? वाचा. आणि आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने, सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार असून, विश्वाचा आधार असून पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे बसलेला आहे. आणि त्या राजाधिराजाने, त्या ईश्वराने स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली जलाशयात
सर्व अधिकार त्याला दिलेले आहे. हालेलुया. तो गाईच्या गोठ्यात नाही, तो मरियेच्या हातात नाही, तो गवाणीत नाही. आता तुमच्या माझ्या हृदयात पवित्र आत्म्याद्वारे तो आहे. आमेन. आणि आपल्या अस्तित्वाने राजाधिराज जो ईश्वर त्याच्या उजवीकडे तो बसलेला आहे. तुम्हाला आणि मला तो पाहत आहे. आमेन. आमचं उठणं, बसणं, दिसणं तो बारकाईने पाहतो आणि आपल्या एकंदर वर्तनक्रमाची त्याला माहिती आहे. मत्तई 1:23. काही लोक म्हणतात की हा देव काहीच्या गोठ्यातला देव, हा जो देव आहे हा आम्हा बरोबर राहणारा देव आहे. आमेन. वाचा 1:23. पहा, कुमारी गर्भवती होईल, पहा कुमारी गर्भवती होईल व तिला पुत्र होईल, तिला पुत्र होईल आणि त्याला इमॅन्युएल हे नाव देतील. इम्मानुएल हे नाव देण्यात येईल. ह्या नावाचा अर्थ, या नावाचा अर्थ आमच्या बरोबर देव. हालेलुया. आम्हा बरोबर देव. हालेलुया. हा जो अर्थ आहे ना, हा फार विचार करायला लागणारा अर्थ आहे. तो गायच्या गोठ्यातला देव नाही, तो त्या गवाणीतला देव नाही, तो पवित्र आत्म्याद्वारे आम्हामध्ये वस्त्री करणारा, आमच्या जीवनावर नियंत्रण ठेवणारा, आमच्या जीवनावर, आत्म्यावर, शरीरावर त्याचा अधिकार सांगणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि म्हणून त्याच्याविषयी असं लिहिलेलं आहे, आम्हा बरोबर देव. हालेलुया. आम्हामध्ये त्याने वस्ती सोडून नाही गेला. जा आता माझं काम झालं, तुम्हाला काय करायचं करा. तो आम्हा बरोबर राहणारा, आमची काळजी घेणारा, आम्हावर प्रेम करणारा, आम्हाला सांभाळणारा, आम्हाला चालवणारा, आमच्या इच्छा, आमचे मनोभाव तपासणारा, आमची काळजी घेणारा तो परमेश्वर आहे. ख्रिस्त जन्मदिनी कधी तुम्हाला असं वाटत असं मी एकटी आहे काय, मी एकटा आहे काय, काय मी अलोन आहे काय, माझ्या जीवनात काही आशा आहे काय, असा जर विचार करत असाल, लक्षात ठेवा येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात आहे. येशू ख्रिस्त तुमच्या जीवनात आहे. येशू ख्रिस्ताद्वारे तुमच्या जीवनात आशा आहे, आशीर्वाद आहे. प्रियांनो, आता येशू ख्रिस्त काय करणार आहे? आला तो 2000 वर्षापूर्वी जगात आला, तुमच्या आणि माझ्या पातकासाठी मरण पावला, पुन्हा उठला, स्वर्गात घेतला गेला, तोंड पाठ झालेला आहे आमचं. पुढे काय? व्हॉट इज नेक्स्ट? योहान 14:3 वाचा. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली, म्हणजे पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. आमेन. पहा, या ठिकाणी देव काय म्हणतो? मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली. जागा तयार केल्यावर तो काय म्हणतो? यासाठी की तो काय म्हणतो? मी पुन्हा येऊन तुम्हाला आपल्या जवळ घेईन. पुढे मी पुन्हा येणार असं तो म्हणतो. आमेन. He is coming again. हालेलुया. एकदा मानवी देह धारण करून या जगामध्ये आला, परंतु प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा या जगात मोठ्या वैभवाने, सामर्थ्याने येत आहे. कशासाठी येत आहे? याच वचनामध्ये त्याचं पहिलं उत्तर आम्हाला पाहायला मिळतं.
मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्या जवळ घेईन. कोणाला? तुम्हास म्हणजे कोणाला? त्याच्यावर अंतःकरणापासून विश्वास ठेवणाऱ्या त्याच्या मंडळीला घेऊन जाण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा येणार आहे. आमेन. हालेलुया. होय, आपण त्याची वधू आहोत. मंडळी म्हणजे त्याची वधू. त्याच्या वधूला घेऊन जाण्यासाठी एका वरासारखा तो येणार. आमेन. आणि म्हणून देवाचं वचन आम्हाला सांगतं 2023 वर्षापूर्वी आला, त्याचाच आनंद करत बसलेत लोक, पण तो येणार आहे त्याची तयारी देखील आम्ही केली पाहिजे एका वधूसारखी. आमेन. दुसरी गोष्ट, तो पुन्हा येणार कशासाठी? तो आल्यावर इस्रायल राष्ट्राचं तारण तो करणार आहे. रोमकरस्तोत्र 11 अध्याय 26 आणि 27. या रीतीने सर्व इस्रायल लोकांचे तारण होईल. तारण होईल तो आल्यावर. शास्त्रात असे लिहिले आहे. शास्त्रात असे लिहिले आहे की मुक्त करणारा सियोनेतून येईल. मुक्त करणारा सियोनेतून म्हणजे स्वर्गातून येईल. तो याकोबापासून अभिक्त दूर. बोला. तो याकोबापासून अभिक्त दूर करील. याकोबापासून अभक्ती दूर करील. इस्रायल राष्ट्रासाठी केलेलं ते प्रॉमिस आहे. या ज्या इस्रायल राष्ट्रात प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म झाला त्याच राष्ट्राने अद्यापही प्रभू येशू ख्रिस्ताला जाहीररित्या स्वीकारलेलं नाही. आणि प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी येईन आणि माझ्या लोकांचं तारण मी करेन, माझ्या लोकांचा मी उद्धार करेन. इस्रायल राष्ट्रातील जे यहुदी बांधव आहेत त्यांच्यासारखे आपल्यामध्ये पण असे काही कट्टर लोक आहेत की त्यांच्या मनावर कसल्याही देवाच्या वचनाचा परिणाम होणार नाही. पण येशू ख्रिस्त म्हणतो मी आल्यावर ते बदलले जाते. हालेलुया. त्यांचं कठीण जे दगडासारखं हृदय आहे तोडून मी त्याचे तुकडे तुकडे करीन, त्यांना मांसमय हृदय मी देईन. ते एन्जॉय करतील, ते बदलतील, त्यांचं तारण करल, त्यांचं वागणं बोलणं बसणं उठणं स्वभाव बदलून टाकल. देव म्हणतो येणार आहे आणि देव इस्रायल राष्ट्राचा उद्धार करणार आहे. तिसरी गोष्ट, ख्रिस्त विरोधी आणि स्वतः सैतानाचा नाश करण्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त, जो दुष्ट तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये काम करत असतो, आम्हाला मोहतार पाडण्याचा प्रयत्न करत असतो, आम्हाला नाशाकडे नेण्याचा प्रयत्न करत असतो, आम्हाला निराश करत असतो, आमच्या जीवनात दुःख समस्या कष्ट आणण्याचा प्रयत्न करत असतो, त्या दुष्टाचा नाश प्रभू येशू ख्रिस्त करणार आहे. हालेलुया. टाळ्या वाजवून आपण त्याला धन्यवाद देऊया. प्रभू येशू ख्रिस्त या दुष्टाचा नाश करण्यासाठी या जगात पुन्हा येणार आहे. वाचा 2 थेसली 2 अध्याय 8 वचन. मग तो अनितिमान पुरुष प्रगट होईल. मग तो अनितिमान पुरुष म्हणजे ख्रिस्त विरोधी तो प्रगट होईल. त्याला प्रभू येशू कसं मारल? आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल. ओ हालेलुया. हालेलुया. कसं मारेल? आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकेल. त्याची किंमत काय आहे, त्याची शक्ती काय आहे त्या दुष्टाची, याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता. प्रभू येशू ख्रिस्त येणार आणि आपल्या मुखाच्या श्वासाने त्या दुष्टाला मारून टाकेल. हालेलुया. तुम्ही श्वास घेता तर कोणाच्या डोक्यावर केसही हलत नाही. हलतो का? आता फॅन बंद आहे, केस हलतात का?
आपण श्वास घेतो, काही फरक पडतो का? पण त्याचा श्वासामध्ये पण किती ताकद आहे. तो सैतानाचा नाश मुखातील श्वासाने करणार. हालेलुया. असा आपला प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या दुष्टाचा अंत जवळ आलेला आहे. आणि तो दुष्ट चौताळ्यासारखा अनेकांच्या मागे लागलेला आहे. घाबरू नका. तो म्हणतो मी या दुष्टाला जिंकलेला आहे. हालेलुया. या सैतानाची, या दुष्टाची नांगी मी त्या वधस्तंभावर ठेचलेली आहे. तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही. आपला सेनापती, आपला राजा, आपला प्रभू ख्रिस्त आहे. तुम्हाला काही होऊ देणार नाही. तुमच्यावर त्याचा परिणाम होणार नाही. त्याचं दैवी संरक्षण प्रत्येकाला त्याने पुरवलं. योबाच्या भोवती वेष्टन होतं. सैतान काही करू शकला नाही योबाचा. खूप प्रयत्न केले त्या दुष्टाने योबाला मारून टाकायला. पिडावर पिडा आणल्या. त्याच्या मनावर आणि शरीरावर पण हल्ले झाले. कंटिन्युअसली अटॅक झाले त्याच्यावर. योबाचं तो वाईट करू शकला नाही. कारण देवाच्या दयेचं वेष्टन, देवाचं मायटी प्रोटेक्शन योबाला लाभलेलं होतं. तेच प्रोटेक्शन आपल्याला देखील लाभलेलं आहे. आमेन. या जगात तुम्ही मत्तई 25:31-32 मध्ये असं लिहिलंय, तो राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी या जगात येणार आहे. राष्ट्रांचा न्याय. पंचवीस 31-32 वाचा. जेव्हा मनुष्याचा पुत्र आपल्या वैभवाने सर्व पवित्र देवदूतासह येईल, तेव्हा तो आपल्या वैभवशाली राजासनावर बसेल. वैभवशाली राजासनावर बसेल आणि पुढे काय करेल? त्याच्या पुढे सर्व राष्ट्रे जमविली जातील. सगळी राष्ट्रे, जगात एवढी किती राष्ट्रे आहेत? तेवढी छोटी मोठी सगळी राष्ट्रे त्याच्या पुढे जमवली जातील. आणि जसे मेंढपाळ शेरडापासून मेंढरे वेगळी करतो, तसे तो त्यांना एकमेकांपासून वेगळे करेल. राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी तो पुन्हा येणार. जे महासत्ता आहेत, स्वतःला समजतात आम्ही महासत्ता आहोत, आम्हाला आमचं कोणी वाईट करू शकत नाही, आमच्याकडे अनुभव आहे, आमच्याकडे फार मोठी ताकद आहे, हे सगळे राष्ट्र त्याच्या पुढेच जमवले जाणार आहेत. आणि या जगातल्या सर्व राष्ट्रांचा तो न्याय करणार आहे. आमेन. सगळ्या राष्ट्रांचा न्याय. राजे, अधिपती सगळे आले त्याच्यामध्ये. त्याच्या पुढे कोण उभा राहू शकतो? ज्याचे हात स्वच्छ. वाचा स्तोत्र 15. पहिले 3 वचन. हे परमेश्वरा, तुझ्या मंडपात कोण वस्ती करेल? कोण वस्ती करेल? तुझ्या पवित्र डोंगरावर कोण राहील? कोण राहील? जो सात्विकतेने चालतो, जो सात्विकतेने चालतो, व नीतीने वागतो, जो नीतीने वागतो, मनापासून सत्य बोलतो, मनापासून सत्य बोलतो, आपल्या जिभेने चुगली करीत नाही, जिभेने चुगली वाईट करीत जीभ. नाही, हा वाचा. आपल्या सोबत्याचे वाईट करीत नाही, सोबत्याचं वाईट करत नाही, आपल्या शेजाऱ्याची निंदा करीत नाही, शेजाऱ्याची निंदा करीत नाही, अधमाला तुच्छ लेखतो, अधमाला तुच्छ लेखतो, परमेश्वराची भय बाळगणाऱ्यांचा सन्मान करतो, आणि वाहिलेल्या शब्दाने स्वतःचे अहित झाले तरी ती मोडत नाही. वाहिलेल्या शब्दाने स्वतःचं अहित झालं तरी ती मोडत नाही. ओ गॉड. म्हणजे शपथ पूर्ण करणारा व्यक्ती हा विश्वासू व्यक्ती असतो. देवाला अशा विश्वासू लोकांची गरज आहे. स्वतःचं अहित झालं तरी तो शपथ पूर्ण. तोच व्यक्ती परमेश्वराच्या डोंगरावर परमेश्वरासमोर उभा राहू शकतो. या सगळ्या गोष्टींची आपण आध्यात्मिक तयारी करूया.
तो राष्ट्रांचा न्याय करण्यासाठी. आणि हालेलुया, 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 हालेलुया. त्याचं हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तिसरं आगमन होणार आहे. ते 1000 वर्ष या जगावर राज्य करण्यासाठी होणार आहे. आमेन. 1000 वर्ष या जगात त्याच्या लोकांसोबत त्याला राज्य करायचं आहे. आणि म्हणून देव काय म्हणतो माहितीये का, हे राज्य तुमचं नाहीये, पण जे देवाबरोबर तुमचं राज्य असेल ना ते तुमचं आहे. हालेलुया. हे राज्य देवाने तुम्हाला दिलेलं आहे. आम्ही म्हणतो नाही हे राज्य मला मिळालं पाहिजे, पण ते राज्य मिळवण्यासाठी आणि त्या ख्रिस्तासोबत राहण्यासाठी, त्या राज्याचा अनुभव घेण्यासाठी आम्ही स्वतःला तयार केलं पाहिजे. आम्ही स्वतःला सिद्ध केलं पाहिजे. ख्रिस्त जन्मदिन आले आणि गेले, आपल्या जीवनात परिवर्तन येण्यासाठी देवाला न आवडणाऱ्या कोणत्या गोष्टी आपल्या जीवनात असतील, पश्चाताप करा, कबूल करा, काढून टाका. एक योग्य, पवित्र, शुद्ध असं जीवन जगण्याचा प्रयत्न करा. एक कमिटमेंट करा येशू ख्रिस्तासोबत. येशू, आजपासून मी तुझी आहे, तू माझा आहेस. आमेन. माझ्या हृदयाचं दार आजच्या या ख्रिस्त जन्मदिनाच्या दिवशी आज मी काच उघडत आहे. ये प्रभू येशू, माझ्या हृदयाच्या सिंहासनावर विराजमान हो. माझ्या जीवनावर तू रूल कर. तुमच्या जीवनावर तू राज्य कर. तुमचं जीवन, कुटुंब, तुमची लेकरं बाळं, तुमचे नातवंड आशीर्वादित केल्याशिवाय. आमेन. प्रार्थना करूया. सर्व शक्तिमान जिवंत परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. आम्ही तुला धन्यवाद देतो तुझ्या पवित्र उपस्थितीमध्ये, तुझ्या सानिध्यामध्ये. तुझं वचन तू आमच्यासाठी दिलेलं आहे. तुझं वचन प्रभू हे मधाच्या रुचीपेक्षाही गोड आहे. तुझं वचन आमच्या पावलासाठी दिव्यासारखं आणि आमच्या मार्गावर प्रकाशासारखं आहे. 2023 वर्षापूर्वी जो प्रभू येशू ख्रिस्त गायीच्या गोठ्यात जन्माला आला होता, तो या जगाचा राजा आहे आणि तो आमच्या अंतःकरण रूपी घरामध्ये राहणारा तो आमचा प्रभू आहे. म्हणून प्रभू, यापुढे आमच्या जीवनावर तू राज्य कर. या दिवशी कोणी दुःखी असेल, टेन्शन मध्ये असेल, कोणाच्या जीवनात काही समस्या असेल, कोणताही आजार असेल, कोणतेही प्रश्न असतील, न सुटू शकणारी समस्या असेल, आम्ही मागतो प्रभू या ख्रिस्त जन्मदिनी आज प्रत्येक व्यक्तीची प्रभू तू भेट घे. तू आजही जिवंत आहेस. तू सगळ्या अशक्य गोष्टी शक्य करणारा परमेश्वर. याचा अनुभव, याची प्रचिती प्रत्येक व्यक्तीला. माझ्या मंडळीला ब्लेस कर प्रभू. आमच्या मंडळीतील प्रत्येक कुटुंबाची काळजी घे. सर्व दुःख, सर्व उसाचे, सर्व क्लेश, ताणतणाव, सर्व दडपण, सर्व प्रकारचं ते समस्या आहेत, कर्जाचं ओझं आहेत, आजार आहेत, येशूच्या नावात आज या ख्रिस्त जन्मदिनाच्या निमित्ताने आम्ही प्रार्थना करतो. नाजूक येशूच्या नावात आज तुझी शांती प्रत्येकाच्या जीवनात पाठव. प्रभू, तुझा ख्रिस्त जन्माचा खरा आनंद प्रत्येक व्यक्तीला ठेव. तुझ्या शांतीने प्रत्येकाचं जीवन परिपूर्ण कर. तुझ्या आशीर्वादाने प्रत्येकाचं जीवन परिपूर्ण कर. जे आजारी आहेत त्यांना येशूच्या नावात आरोग्य दे. तुझा स्पर्श कर. डोक्याचे आजार, डोळ्याचे आजार, किडनीचे आजार, कमरेचे आजार, स्त्रियांचे आजार, बीपीचे आजार, सर्व मधुमेहाचे आजार, मणक्याचे आजार येशूच्या नावात काढून टाकतो. येशूच्या नावात निघून जा. येशूच्या नावात निघून जा. तुझं सामर्थ्य प्रगट कर. तुझ्या शांतीने, आनंदाने, आशीर्वादाने प्रत्येकाचं जीवन परिपूर्ण कर. यापुढील आमचे प्रत्येक कार्यक्रम आशीर्वादाचे कर. प्रभू, 28 तारखेचा सांस्कृतिक कार्यक्रम, 30 तारखेची 12 देवीची सहल, बाप्तिस्मे, उपासना, प्रीतिभोजन, खेळ, येणं जाणं आशीर्वादाचं कर.
31 आणि 1 तारखेची उपासना आशीर्वादाची कर. तुझा प्रेझेन्स, तुझा माहिती प्रेझेन्स आमच्या जीवनामध्ये आम्ही मागतो. तूच धन्यवाद असेल. येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात मागतो म्हणून तो आहे.